नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, होळी जवळ आली आहे आणि होळीला पुरणाची पोळी झालीच पाहिजे नाही का। पारंपरिक पद्धतीने पुरणाची पोळी योग्य प्रमाणात कशी करायची ते आपण पाहू। पुरणाची पोळीसाठी मी 3 वाट्या हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। कुकरच्या डब्यात प्रत्येकी 1-1 वाटी हरभऱ्याची डाळ धुवून घेतली आहे आणि त्यात डाळीच्या दुप्पट पाणी घालून कुकरला 4 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घ्यायची। डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेऊ। एका भांड्यात 2 वाटी गव्हाचे पीठ तर अर्धी वाटी मैदा घ्यायचा। त्यात थोडं मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायची कणिक। आता यात आवश्यकतेनुसार पाणी घालून नेहमीपेक्षा थोडीशी सैल कणिक मळायची। आता या कणकेत थोडं तेल घालून कणिक छान मऊसूत मळून घ्यायची। यासाठी पाववाटी तेल लागेल। जेवढी कणिक मळू तेवढ्या पोळ्या छान खुसखुशीत होतात। कणिक छान मळून झाली आहे। आता ही झाकून अर्धा तास ठेवायची। तोपर्यंत डाळ शिजली आहे ती आपण चाळणीत काढून घ्यायची। डाळ छान मऊसूत शिजली आहे। काही जण पुरण शिजल्यावर आधी ते वाटून घेतात आणि नंतर गूळ घालतात, पण पारंपरिक पद्धतीने आधी आपण डाळीत गूळ घालून त्याला चटका देऊन घ्यायचा आहे। डाळ शिजलेले पाणी टाकून न देता ते आमटीसाठी वापरायचं आहे। 3 वाट्या डाळीस मी 3 वाट्या गूळ आणि अर्धी वाटी साखर घालत आहे। गुळामुळे पोळीला खमंगपणा येतो, तर साखरेने पोळीची थोडीशी गोडी वाढते। जास्त गोड नको असल्यास साखर घालू नका। आता हे मिश्रण छान मिक्स करायचं आहे। आता कढई गॅसवर ठेवून पुरण शिजण्यास ठेवायचं। गुळ आणि साखर विरघळल्यामुळे पुरण पातळ होऊ लागतं आणि त्यामुळे डाळ अजूनही शिजून मऊसूत होण्यात मदत होते। जसं आपण पुरणाला चटका देऊ तसं डाळ ही आळून दाट होऊ लागते। आता पुरण जवळजवळ होत आलं आहे। आता पुरणात घालण्यासाठी अर्धा जायफळ खिसून घ्यायचं। पुरण झालं की नाही हे पाहण्यासाठी पुरणात उलथनं उभं राहून पाहायचं। आता हे पुरण छान शिजलं आहे आणि जर उलथनं पडलं तर पुरण झालं नाही असं समजायचं आणि अजून चटका द्यायचा। आता त्यात जायफळ घालायचं, वेलची घालायची आणि पुरण छान मिक्स करून गॅस बंद करायचा। याप्रमाणे पुरणात चटका दिल्यास पुरण खमंग व चवीला छान होते। पुरण गरम असतानाच चाळणीत काढून पुरण वाटून घ्यायचं किंवा पुरण यंत्रात घालून बारीक वाटून घ्यायचं। पुरण छान बारीक वाटून झालंय। आता हे पुरण हाताने छान मिक्स करून घ्यायचं। पुरण छान आपल्याला हवं तसं झालं आहे। आता हे पुरण एका डब्यात काढून घ्यायचं। पुरण वाटलेल्या कढई आणि चाळणीमध्ये 1 वाटी पाणी घालून हे शिल्लक राहिलेले पुरण निपटून घ्यायचं। पुरण निपटून निघालेले पाणी हे टाकून न देता त्याचा आमटी करण्यासाठी उपयोग करायचा। प्रथम आपण कटाची आमटी कशी करायची ते पाहू। एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी व मेथी दाणे घालून ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग घालायचा, हळद घालायची अर्धा चमचा, कढीपत्ता घालून 1 वाटी पाणी घालायचं। आता आवडीप्रमाणे तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला घालायचा, खिसलेलं सुकं खोबरं घालायचं, बारीक चिरलेला गूळ घालायचा, चिंच घालायची आणि या मिश्रणाला 1 उकळी आणायची। आता यात डाळ शिजवलेला कट आणि पुरण निपटून काढलेलं पाणी घालायचं। चवीप्रमाणे मीठ घालून या कटाच्या आमटीला चांगले खळखळून उकळी आणायची। कोथिंबीर घालायची। खमंग व झणझणीत कटाची आमटी तयार आहे। कटाच्या आमटीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। आता आपण पुरणाच्या पोळ्या कशा करायच्या ते पाहू। कणिक छान मऊसूत भिजली आहे। प्रथम कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याच्या 2 ते 2.5 पट पुरणाचा गोळा घ्यायचा। आता या कणकेची वाटी करून त्यात पुरणाचा गोळा घालून कणिक मिटून घ्यायची। छान एकसारखा गोळा करून तो हातावर चपटा करून थापून घ्यायचा।
पुरणपोळी लाटण्यासाठी तांदळाची पिठी घ्यायची. पोळपाटावर तांदळाची पिठी घालून पोळी हलक्या हाताने छान लाटून घ्यायची. पोळी लाटून झाल्यावर तांदळाची एक्स्ट्रा पिठी हाताने झटकून टाकायची. पुरणाची पोळी छान लाटून पुरण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे. आता तवा गरम करून तव्यावर ही पुरणाची पोळी घालून त्यावर तेल किंवा तूप सोडायचं. पोळीला छान बुडबुडे आल्यावर पोळी उलटायची आणि दुसऱ्या बाजूलाही तेल किंवा तूप सोडायचं. पुरणाची पोळी छान टम्म फुगली आहे. पुरणाच्या पोळीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. याच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या. तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. छान सर्व नैवेद्य वाढून देवाला भोग द्यावा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.